आम्हाला ज्या उमेदवारानं सहकार्य केलंय त्याच उमेदवाराला आम्ही निवडून देणार नाही कारण त्याने आता मनावर घेतले मग काम होतंय. त्याने मी आता शेतकरीची दयामाया केली. शेतकरी त्यांच्याच बाजूने उभा राहणार. का रस्ता केला म्हणून नाही, एक ओव्हरऑल सगळं विचार केला तर. माणूस आम्हाला एक नंबर आहे. काय माणूस म्हणजे बोलण्यावर लगेच 2 मिनिटात कळते. ज्यानं काम केलं नाही त्याचं कसं कोण जाईल? येतील की आम्ही करून देतो म्हणतील की आता. काय येऊन चोराशींचं काय खरं असतं? येऊन चोराशींचं काय खरं असतं? हे आता बाकीच्यांचे म्हणतील आता आम्ही हे खडीकरण किंवा मुरमीकरण केलं, आम्ही डांबरीकरण करून देतो. मग तू करेल तर पुन्हा पुढं बघू म्हणायचं. बर आता काय झालं त्याला बोलायचं बाकीचं. आताच काय नाही, आता काय एकंदरीत आता वाटतंय रामदास भाईच येणार. त्याने कामं म्हणजे इथलीच म्हणत नाही, सगळीकडे भरपूर ठिकाणची कामं त्यांनी केली. ते किती द्यावा भाऊ आता उसाला? मग आमचं 35 पुढे द्यावं असं अपेक्षा म्हणून काय देतील. म्हणजे कर्नाटकमध्ये आता 4 वर्ष निवडणूक लागली आहे. लागू दे, आम्ही हवी त्यांच्या मागं. पुन्हा मागं आमदार मागं. बर दुसरे उमेदवार नाहीत का कोण मग? काय आपलं कामाची मत जी काम चांगलं करते त्याची बाकी कोणाच काय खरं नाही. रामदास चौरे 100% निवडून येणार. आणि यशवंत त्या माध्यमातून रामदास भाईंनी रस्ते करून द्यावी ती. यांची दोघांची तुलना केली तर काय वाटतंय, कोण सरस ठरेल? रामदास भाई. बाकीच्यांच्या चोरांचं काय खरं आहे? बाकीच्यांच्या चोरांचं काय का असं का म्हणताय? नुसतं मतापुरते येतात ना. तिची पण आहेत की आता उमेदवार. बाकीच्यांचं काय खरं आहे, बाकीच्यांचं काय विषय नाही. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर आम्ही गेल्या काही महिन्यांपूर्वी लोंढे वस्ती, कुठले वरकुटे काय वरकुटे गाव ना, वरकुटे लोंढी वस्ती जाणारा रस्त्याची दुर्दशा आम्ही दाखवली होती. त्यानंतर काही दिवसांनी आता हे इथं का रस्त्याचं काम चालू आहे, ते कोणी केलं, कशा पद्धतीनं केलं, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बाबा नाव काय आपलं? बाळासाहेब कृष्णा गुंड. काय रस्त्याची होती परिस्थिती पहिले? चालत जायला येत नव्हतं. बर समजा चिलारच होतं. आता क्लिअर राजू साहेबांनी थोडं केलं काम, आमदार पण जरा थोडं अर्धवट केलं. कोणी केलं आता हे? आपलं रामदास भाऊ चौरे. रामदास भाऊ चौरे. बर कसं आहे काम त्यांचं ते आपल्या हे एकच नंबर. का? आम्ही मतच त्यांना देणार आहे, आता निवडून बी देणार आहे. बर हं. कशामुळं? कशामुळे माहिती त्यांनी सगळं व्यवस्थित केलं आम्हाला. आता पहिलं कोणी ते केलं नव्हतं का? कोणीच नाही. बरं मला काय म्हणायचं आहे, ह्याच्या अगोदर बी केलं असेल ते ठीक आहे, पण आता उमेदवार येतील की दुसरे उमेदवार आता परत आम्ही बी करून देतो म्हणतील आता परत. आम्हाला ज्या उमेदवारानं सहकार्य केलंय त्याच उमेदवाराला आम्ही निवडून देणार. मग आता मतदान कुणाला? मग रामदास भाऊच करणार आम्ही. दुसरे नाही कोण? उघड माझ्या घरात 100 मतदान आहे. बर हाय 100 मतदान आहे म्हणते ती. विचारा बुवाला तुम्ही. हो महाराज, काय होईल यंदा? काय रस्त्याचं काय? त्यांच्या घरचे का असतील, काय त्यांच्या ऐकण्यातली बाहेरली असतील. बर बर रस्त्याची काय परिस्थिती होती? रस्त्याची बिकट परिस्थिती होती पहिली. पावसात जाता येत नव्हता, रस्ता खराब होता. पण आता या 2 महिन्यात बऱ्यापैकी झालं नाही. आता काम चालूच आहे, तुम्ही बघताय आता. बर कोणी दिलाय भरून रस्ता? हे आता रामदास भाईंनी दिलाय. आता रामदास भाई दिला. मग इथं दुसऱ्या नेत्यांकडे गेला नव्हता का तुम्ही रस्त्यांसाठी? सगळ्याकडे जाऊन आलेले ते, पण केला नाही. आमदार साहेबांनी जरा कच्चं काम केलं. आणि आता रामदास भाईंनी चांगलं म्हणजे रोलरी फिरवून चांगल्या प्रतीचं काम झालंय आता. बर हेच रस्ता. मग काय पहिलं कसा होता रस्त्याची दुर्दशा? पहिलं म्हणजे आता मोटरसायकलीवर जायला येत नव्हतं ना. आता तर म्हणजे ट्रॅक्टर सुद्धा जात नव्हतं पावसात म्हणजे ह्या रस्त्याने. बर आता चांगला व्हायला लागलाय, काम तर चालू आहे. आता तुम्ही बघताय. तुम्ही काय करताय? मी शेतीच करतो. शेतीच करताय. जिल्हा परिषद निवडणूक लागलेला आता, काय एकंदरीत वाटतं कोण कोण उमेदवार आहेत आता रेसमध्ये? रेसमध्ये आता सध्या 2 तर आहेत. कोण कोण आहेत? रामदासभाई आणि चरणराज. बर बाकीचे दुसरे कोण? बाकीच्याचा काय आपला संपर्क नाही. यांची दोघांची तुलना केली तर काय वाटतंय, कोण सरस ठरेल? रामदासभाई. का रस्ता केला म्हणून नाही, एक ओव्हरऑल सगळं विचार केला तर. माणूस नाही. आम्हाला एक नंबर आहे. काय? माणूस म्हणजे बोलण्यावर लगेच 2 मिनिटात कळते. बर रामदास चौरे. हा बर एकच नंबर. का दुसरे कोण नाहीत का मग एक नंबर? काय नाही, आम्हाला दुसरी गरजही नाही. बर हा बर मग तुम्ही ठरवलंय म्हणा. काय म्हणता मग काका, काय ठरवलंय तुम्ही मग यंदा? काय यंदा काय पावसा पाण्याने सगळं रस्तं खड्डं खुड्डं सगळं पडून माणसाला चालायला येणार. हो दवाखाना ज्याच्याकडे माईक आहे त्यांनीच बोला. थांबा जरा, तुमच्याकडे बी येतो परत अजून. दवाखान्याला जायला सुद्धा बाया माणसाची फार अडचण होती. आजारी लेकरं पडली की
तर सगळं व्यवस्थित नव्हतं. आता ह्याने आले ती करून द्यायले ते आम्ही त्यात समाधान आहे. बरं काय आहे का समाधान? हा समाधान आहे कारण त्याने आता मनावर घेतले म्हणून काम होतंय. त्याने मी आता शेतकरीची दयामाया केली. शेतकरी त्यांच्याच बाजूने उभा राहणार. बर बर हा मग यंदा काय ठरवलंय? यंदा का आता त्यांचीच बाजू धरली सगळ्यांनी म्हणल्यावर काय आता सगळे या इकडे. भैया काय नाव आपलं? राहुल पाटील. काय करताय तुम्ही? शेतीच करतो. शेतीच करताय. काय होती शेतीची अवस्था पहिली कशी आहे आता? रस्त्याची पहिली अवस्था बिकट होती. पाऊस थोडा जरी पडला तर गाडी घरापतूर जात नव्हती. जात नव्हती. बर आता पाऊस जरी पडला तर मुरुम टाकल्यामुळे गाडी घरापतूर जाते. आता निवडणुका लागतील आता यांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय एकंदरीत आता वाटतंय? रामदास भाईजी येणार. त्याने कामं म्हणजे हितलीच म्हणत नाही, सगळीकडे भरपूर ठिकाणची कामं त्यांनी केली ती. बर बाहेरची बी काम आहेत. बर दुसरे उमेदवार मग? दुसऱ्या उमेदवाराची काय आम्हाला माहिती पण नाही ना, आम्ही त्यांना मत पण करत नाही. येतील की तुमच्याकडे आता परत मी एवढं करतो तेवढं करतो असं म्हणते, येतील की परत? काय आली तर आमच्या हातात आहे ना शेवटी, कोणाला द्यायचं नाही. या इकडे. काय म्हणताय? काय म्हणताय? मत कोणाला द्यायचं हे जे त्याचा प्रश्न आहे ना, वैयक्तिक प्रश्न आहे. बर कोण येतील जातील. तुमचं काय मत आहे? म्हणतील. तुमचं काय मत आहे? आमचं मत आहे, आता आम्ही बऱ्याच दिवसापासून रामदास भाईचं काम पाहतोय. बर त्यांचं व्यवस्थित काम आहे. किती वस्ती किती आहे इथे? लोक किती आहेत इथं? लोक जास्त आहेत, तसे आकडा तसा सांगता येणार नाही, पण 150, 200, 300 पर्यंत जाईल 200-300 मतदान आहे या गावात. मतदान आहे. बर काय एकंदरीत आता सगळ्यात 200-300 मतदान काय वाटतं दोन एकंदरीत? वस्ती तर आहे. कंपनी ही खाली तुमच्या बाजूला- परिस्थिती मी रामदास भाईच्याच मागे उभारणार ना सगळे. बर हम्म. रामदास भाई या इकडे. आबा नाव काय आपलं? या इकडे. तुम्ही काय करताय सांगा इकडे. तुम्ही राहू इकडे. शेती करताय काय? शेतीत काय? ऊस ऊस. हे सगळं ऊस पट्टाय सगळं. तुझं कुठे जाते ऊस? ऊस काय कुणीकडे या इकडे इकडे जरा ऊन आहे तिकडे. जा इकडे या. कुठे जाते साखर पट्टा सगळा? सगळं साखरपटा प्रत्येक कारखान्याचे ते पद्धतीने ते घालते ना. भीमाला घालते, कोण लोकनेत्याला घालतं, कोण जाखराला घालतं, कोण युट्यूबला घालतं. त्या पद्धतीने शेतकरी घालवते. बरं आहे का भाव? बस बरं आहे का आता? भाव किती देतील? ते सगळे सारखं कारखाना सगळी सारखीच झाली. किती द्यावा भाव आता ऊसाला? मग आमचं 35 पुढे द्यावं असं अपेक्षा म्हणून काय देते बर म्हणजे कर्नाटकमध्ये आता 4,000 ते 3,000 असे पत्या पुढे चालू जातात. पण आपले तर हे सरासरी बघून 35 तर द्यावं त्यांनी. बर देतील का आता यंदा? काय माहिती बर जिल्हा परिषद निवडणूक लागले. होय माहित लागली ती. बर त्याचं आता काय वाटतं एकंदरीत? तर आता काय आता कामं करते रामदास भाई म्हणले येतील काय त्याचं. सगळे रामदास भाई म्हणते म्हणून तुम्ही म्हणला का रामदास भाई? त्याचं काय काम जे त्याचं कसं असते जे कामं करलं ते कल आता मतदार काय हुशार झालेला आहे सगळा. बर ते आता अडाणी कोण राहिलेलं नाही. त्यामुळे याचं काय असते मग यंदा तुम्ही काय ठरवलंय? काय करायचं काय रामदास भाईलाच करायचं. रामदास भाई या इकडे काय तरुण चेहरे आहेत इकडे आपल्याकडे इकडे या साईडला अजून. काय म्हणता इकडे? काय नाव काय? कार्तिक लोंढे. बर जिल्हा परिषद निवडणूक लागले, अनेक उमेदवार आहेत. काय वाटतं एकंदरीत काय आमचा रस्ता भरून दिलाय, आम्ही त्यांना मते करणार आहे. बर आणि दुसऱ्या उमेदवारांचं काय? दुसऱ्यांचं काय खरं आहे, ज्यांनी रस्ता केलाय आम्ही त्यांना उघड उघड सगळी जण आले ती त्यांनी मतदान करणार आहे ती. बरं. आता ह्या तर लोकांना खाली जायला येत नव्हतं. हे रस्ता तुम्ही बघा, कॅमेऱ्यात दावा लोलर. बर आता उमेदवार बी आता बाकीची पण आहेत की आता उमेदवार? बाकीच्यांचं काय खरं आहे, बाकीच्यांचं काय विषय नाही. आपल्याला ज्यांनी रस्ता काम केले त्याच्या मागे आम्ही सगळेजण ठामपणे उभा राहणार आहे. आपण नाव काय आपलं? रामकृष्ण इंगळे. वय किती सांगा? 76. 76. रस्ता तर कुणी केलाय का आहे माहित आहे कुणी केलाय? रामदास चौरे. रामदास चौरेने केलाय. बर जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे. लागू दे, आम्ही हवी त्यांच्या मागं. कुणा आहे माग? रामदास चौरे मागं. बर दुसरे उमेदवार नाहीत का कोण मग? काय आपल्याला कामाची मत जी काम चांगलं करते त्याची इच्छा. बर हाय का? बरं बरा रस्ता करते ती का? एकदम एक नंबर चांगला इमानानं. हा होय. दुसरे उमेदवार कोण? दुसरी काय मला माहित नाही. काय वाटतं एकंदरीत आता अनेक उमेदवार आहेत आता इकडं आता त्या रेसमध्ये आता पिनूरच्या जिल्हा परिषद गटामध्ये एकंदरीत आता रामदास चौरेचं नाव किंवा अन्य कुणाचंही नाव यायला लागले पुढे नेमकं काय वाटतं? हे बाकी कोणाचं काय खरं नाही. रामदास चौरे 100% निवडून येणार. आणि यशवंत त्या माध्यमातून रामदास भाईंनी रस्ते करून द्यायला ती लोकांची लय अडचण होती, त्यात अडचणी दूर व्हायला त्या. त्यामुळे लोकांचा सगळा कल इकडल्या लोकांचा हे रामदास भाई ओके. बाकीच्यांचं उमेदवार काय? बाकीच्यांचं काय खरं नाही. बाकीच्यांचं काय खरं नाही. का काय आता सगळी लोक म्हणाली ती जे काम करते त्यालाच मतं देणार आम्ही.
आमच्या मतदानाच्या कौलावर आहे. हा काय म्हणताय मतदानाच्या कौलावर जी काम करते मत सगळ्यात एक टोकन मत. बर बरोबर काशीत काशीद काशीत काय सगळं तुमचं मग ह्या रस्त्याचं तुमचं लय वर्षापासून तुमचं असं चालू होतं. इकडे रस्ता आहे आमचा, इकडे नाही. इकडे नाही इकडे ही आम्ही वर्गणी करून रस्ता तयार केला पहिला पहिला हा आता रामदास बयान केला तयार. बर काय वाटतं एकंदरीत आता मग बाकी आमचं बरं झालं असं आम्हाला वाटतं. कुणी केलं बरं हे रामदास बयानच केलं म्हणायचं. मग बाकीच्यांचं उमेदवारचं काय बाकीचे कोण आली नाही तिकडे. हा बाकीच्यांचं काय नाही बाकीचे आलीच नाही तिकडे. मी येतील की तुमच्याकडे मग आल्यावर बघू आमच्या पण काय त्याला बोलायचं ते बोलू. बर नाही आता काम ह्याने केले आता म्हणजे ही आता बाकीच्यांचे म्हणतील आता आम्ही ह्याने खडीकरण किंवा मुरमीकरण केलं आम्ही डांबरीकरण करून देतो. मग तू करेल तर पुन्हा पुन्हा पुढे बघू म्हणायचं. बर आता कशाला त्याला बोलायचं बाकीचं. आताच काय नाही आता काय आहे त्याचं. हा बाकी त्याला काय विचारच नाही त्याचं. आता पुन्हा डांबरी मोहर करताना करू बघू म्हणायचं तुमचं. बर तोपर्यंत नाही मग तोपर्यंत नाही म्हणायचं. बर यानं सगळे कंपनी आता एक झाले ती सगळे गावकरी आता इथल्या वस्तीवरची सगळे रामदास भाईच म्हणतील की. मग ते तर चांगलं आहे मग म्हणल्याला. म्हणल्याला चांगलंच आहे मग. बाकीची बी रेसमध्ये आहेत की जिल्हा परिषदच्या अजून घरी असते ते आपण तिथे राहणारच घेऊ. बर आपलं आहे ते आपल्याकडून बघायचं. बाय नाव काय आपलं श्रीकांत. बर काय करताय का नाही शेतीच करतो. शेतीच काय होतं रस्त्यात पहिलं हाल पहिल्या रस्त्याचा हाल लय वाईट होतं. हा. चालता सुद्धा घेत नव्हतं, मोटरसायकल जात नव्हती. बर कोण करते रस्ते रामदास चौरे बर त्यांनी वाट केली ते समजांसाठी चांगलंच केलं. पहिल्याची येतो त्यांनी किंमत मागूनच जात होते. त्यामुळं आता समधी शेतकरी म्हणते ते जे काम करते ते त्याच्याच मागं चालायचं म्हणते ती मता. बाकीची उमेदवार येतील की आता काय बाकीच्या उमेदवारांचा काय संबंध येतोय कारण तर जे कामच करत नाही ते त्यांना मत कशी मत टाकते. मागाल तर येतील की ते मतच देत नाही ती शेतकरी बाकीच्यांच्या चोरांचं काय खरं आहे. का असं कारण म्हणताय? तर नुसते मतापुरते येतात ना, काम करायला नको नुसती मत मागा येते ती. त्यामुळं जे आमच्या पाठीमागं उभा आहे त्यांच्यासाठीच आम्ही मतसमध्यांची गोळा करून आम्ही त्यांनाच देणार आहोत. काय नाव काय आपलं वृत्ती जनार्दन फराटे. कॅमेरा इकडे बघा फराटे किती आहेत मतदान इकडे गावात इकडे वस्तीवर या या सगळ्या वाडी वस्ती 400 मतदान असेल सगळं. बर होय. काय होईल मग यंदा चांगलं होईल. कुणाचं चांगलं होईल कुणाचं रामदास भाईचं. बाकीच्यांचं बाकीच्यांचं काय जे काम करते 4 ज्याचा फोडा तेच होणार ना. ज्यानं काम केलं नाही त्याचं कसं कोण जाईल हे मग. मग येतील की आम्ही करून देतो म्हणतील की आता काय येऊन चोराशींचं काय खरं असते. बर हा का म्हणला तुम्ही असं काय म्हणजे काय सगळं होय करतो का असं सल्ले झाले ना. आता 20 वर्ष गेली आता अशीच. बर जाता येत नाही रस्त्याने, मोटरसायकल चालवता येत नाही तर इथं काय कोणी लक्ष दिलं नाही इकडे? हा? कोणी बैल नाही मला ह्यांचं काम चालू आहे. मध्ये बी आता ही आता जिल्हा परिषद जाऊ द्या, मध्ये काय तिने कामं केली ती वड्यात. ही रस्ता तिकडं मुरुम टाकून दिलाय, नळ्या टाकून दिले द्या. मग यंदा काय ठरवलंय तुम्ही ठरवले रामदास भाईच्या मागं जायचं. बर येतील का निवडून होय होय येणार की. काय तुमच्या पुरतं बोल ना बाकीच्या नाही कामं आहेत नाही काय कामं त्यांची भरपूर कामं आहे. ती कामं आहे ती म्हणून सांगतो मी. बर बर हिथंच एवढं केलं असं नाही, त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामं केली ना. हा